नमस्कार. आज आपण एका अशा सफरीवर निघालो आहोत जी आपल्याला एका अगदीच छोट्याशा शहरात घेऊन जाणार आहे. इतकं छोटं शहर की ते चक्क एका टाचणीच्या टोकावर मावू शकतं. हो, आपण बोलतोय प्राणीपेशीबद्दल. चला मग पाहूया आतमध्ये काय दडलंय ते. कल्पना करून बघा, एक संपूर्ण शहर जिथे कारखाने आहेत, पॉवर प्लांट आहेत, वाहतुकीची सोय आहे, सगळं काही आहे. आणि हे अख्खं शहर आपण एका टाचणीच्या टोकावर वसवू शकलो तर? ऐकायला तर अशक्यच वाटतं, बरोबर? पण गंमत म्हणजे निसर्गाने हे करून दाखवलंय. तर मग स्वागत आहे प्राणीपेशीच्या जगात, जीवनाने गजबजलेलं एक सूक्ष्म महानगर. आज आपण याच शहराच्या गल्ल्यांमध्ये फिरणार आहोत आणि त्याची रचना समजून घेणार आहोत. चला, तर मग आता या शहरात प्रवेश करूया. आता बघा, कुठल्याही शहरासारखं या शहरालाही एक सीमा आहे आणि एक केंद्र आहे, जिथून सगळा कारभार चालतो. आपण आधी या दोन गोष्टींबद्दलच जाणून घेऊ. प्रत्येक शहराला एक हद्द असते, नाही का, जी त्याला बाहेरच्या दुनियेपासून वेगळं करते. आपल्या या पेशी शहराची जी सीमा आहे ना, तिला म्हणतात सेल मेम्ब्रेन किंवा कोशिका पडदा. ही अशी एक लवचिक भिंत आहे जी पेशीच्या आतलं जग जपते आणि कोण आत येणार, कोण बाहेर जाणार यावर कडक नजर ठेवते. याला आपण शहराच्या बॉर्डरवर असलेलं कस्टम्स ऑफिस म्हणू शकतो. जसं कस्टम्स ठरवतं की शहरात काय येऊ शकतं आणि काय नाही, अगदी तसंच हा कोशिका पडदा फक्त मोजक्या आणि गरजेच्या गोष्टींनाच आत बाहेर जाण्याची परवानगी देतो. यामुळे पेशी एकदम सुरक्षित आणि संतुलित राहतात. बरं, आता आपण शहरात आलो आहोत. तर शहराच्या मध्यभागी आहे त्याचं प्रशासकीय केंद्र, म्हणजे न्यूक्लियस किंवा नाभिक. हे आहे पेशीचं कंट्रोल सेंटर आणि याच ठिकाणी असतं डीएनए, म्हणजे पेशी कशी वाढेल, तिचं विभाजन कसं होईल, ती काय बनवेल, या सगळ्याची माहिती याच डीएनएमध्ये असते. सोप्या भाषेत सांगायचं तर हे आहे शहराचं सिटी हॉल किंवा केंद्र सरकार. जसं सिटी हॉलमधनं शहराचे सगळे महत्त्वाचे निर्णय घेतले जातात, सगळा कारभार चालतो, तसंच न्यूक्लियस पेशीच्या प्रत्येक कामावर नियंत्रण ठेवतं. खरं तर न्यूक्लियसशिवाय पेशीला काय करायचंय हेच कळणार नाही. बरं, शहराचा कारभार कसा चालतो ते तर कळलं. आता वळूया शहराच्या इंडस्ट्रियल एरियाकडे, म्हणजे जिथे सगळ्या गोष्टी बनवल्या जातात आणि पाठवल्या जातात. ही प्रोसेस आहे ना, एका मोठ्या फॅक्टरीच्या असेंब्ली लाईनसारखी आहे. बघा, सगळ्यात आधी न्यूक्लियस म्हणजे आपलं सिटी हॉल ऑर्डर पाठवतं. मग रायबोसोम्स आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, जे शहराचे कारखाने आहेत, ते त्या ऑर्डरनुसार प्रोटीन बनवतात. आणि शेवटी गॉल्जी उपकरण म्हणजे शहराचा पॅकेजिंग आणि शिपिंग विभाग, ते प्रोटीन व्यवस्थित पॅक करून जिथे गरज आहे तिथे पाठवून देतं. विचार करा, किती परफेक्ट सिस्टम आहे. आता विचार करा, फॅक्टरी चालवायला आणि शहर स्वच्छ ठेवायला काय लागतं? वीज आणि स्वच्छता विभाग, बरोबर? तर आपल्या या पेशी शहरातही या सगळ्या अत्यावश्यक सेवा आहेत. चला बघूया. तर हे आहे मायटोकॉन्ड्रिया. याला पेशीचं पॉवर हाऊस म्हणतात. याचं काम काय? तर आपण जे अन्न खातो त्यातल्या पोषक तत्वांना ऊर्जेमध्ये बदलणं. ही ऊर्जा म्हणजे एटीपी, जे पेशीसाठी पेट्रोलसारखं काम करतं आणि याच पेट्रोलवर पेशीची सगळी कामं चालतात. सोप्या शब्दात मायटोकॉन्ड्रिया म्हणजे शहराचं पॉवर प्लांट. जसे पॉवर प्लांट पूर्ण शहराला लाईट देतात, तसंच मायटोकॉन्ड्रिया पेशीला ऊर्जा देतं. या पॉवर प्लांटशिवाय शहरातलं सगळं काम थांबून जाईल, सगळं काही ठप्प. ठीक आहे, पॉवर तर मिळाली, पण शहरात जो कचरा तयार होतो त्याचं काय करायचं? तर त्यासाठी आहेत लायसोझोम्स. हे आहेत शहराचे सफाई कामगार. यांच्या आतमध्ये असे शक्तिशाली एन्झाईम्स असतात जे पेशीतला सगळा कचरा, तुटलेले भाग किंवा बाहेरून आलेले जंतू या सगळ्यांना तोडून मोडून टाकतात आणि त्यातल्या कामाच्या गोष्टी पुन्हा वापरण्यासाठी वेगळ्या करतात. म्हणजे हे झाले आपल्या शहराचे सॅनिटेशन अँड रिसायकलिंग डिपार्टमेंट. हे शहर स्वच्छ तर ठेवतातच, पण कचऱ्यातून सोनं काढण्याचं कामही करतात. यामुळे शहर एकदम व्यवस्थित आणि कार्यक्षम राहतं. खरंच किती अद्भुत व्यवस्था आहे ही. आता पुढचा प्रश्न, या शहराला त्याचा आकार कसा मिळतो? ते कोसळून का जात नाही? तर चला बघूया पेशीचा आतला सांगाडा, म्हणजे शहराची पायाभूत सुविधा आणि वाहतूक व्यवस्था. याला म्हणतात सायटोस्केलेटन. हे काय आहे? तर संपूर्ण पेशीमध्ये पसरलेलं सूक्ष्म धाग्यांचं आणि नळ्यांचं एक जाळं आहे. हे जाळं पेशीला तिचा आकार देतं, तिला आधार देतं आणि महत्त्वाचं म्हणजे पेशीच्या आतल्या वाहतुकीसाठी रस्त्यांचं कामही करतं. याची कल्पना तुम्ही शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चरसारखी करू शकता.
म्हणजे यात इमारतींना आधार देणारे मजबूत खांब आहेत, ज्यांना आपण मायक्रोफिलामेंट्स म्हणू. मग सामान इकडून तिकडे नेणारे रस्ते आणि हायवे आहेत, म्हणजे मायक्रोट्युब्युल्स. आणि सगळ्या शहराला एकत्र बांधून ठेवणारे केबल्स आहेत, म्हणजे इंटरमिडिएट फिलामेंट्स. या सगळ्यामुळेच शहराला एक पक्की रचना मिळते. तर आपण या शहराच्या सफरीच्या आता शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आपण वेगवेगळे भाग पाहिले, पण या सगळ्याला एकत्र करून पाहिलं तर काय दिसतं? एक जिवंत, धडधडणारं महानगर. ह्या शहरातला प्रत्येक भाग, म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनेल, जणून एक स्पेशलिस्ट कामगार आहे, जो आपापलं काम अगदी चोख करतो. आणि हे सगळेजण मिळून एक जिवंत, चैतन्यमय अस्तित्व तयार करतात. त्यांच्या या एकत्रित कामामुळेच जीवन शक्य होतं. एकटं दुकटं काहीच नाही, पण सगळे एकत्र आले की चमत्कार घडतो. आणि सगळ्यात थक्क करणारी गोष्ट माहितीये काय? आपल्या शरीरात अशी 1-2 नाही तर अब्जावधी शहरं आहेत. आणि ही सगळी शहरं एकाच वेळी एकमेकांशी ताळमेळ साधून काम करत आहेत. आणि या सगळ्यातून काय बनतं? एक सजीव, म्हणजे आपण. मग विचार करा, जीवनाची ही सूक्ष्म रचना आपल्याला काय सांगून जाते? यावर एकदा नक्की विचार करून बघा.